दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये लावण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनर हटवण्यात आलेत। महायुतीसाठी आज शिवाजी पार्क इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची सभा होणार आहे। आचारसंहितेमुळे या बॅनरवर कारवाई करण्यात आली आहे। धुळ्यामध्ये शरद पवारांचं भाषण सुरू असताना बॅनर कोसळल्याची घटना घडली। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी सटाण्यात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यामुळे शरद पवारांना आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं। ऐन प्रचाराच्या धामधुमीत अजित पवार प्रचारापासून दूर आहेत। चौथा टप्पा संपल्यानंतर अजित पवार प्रचारात गैरहजर असल्याने अजित पवार नक्की कुठे आहेत याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे चर्चांना आता उधाण आलंय। अजित पवार प्रचारादरम्यान पावसात भिजल्याने त्यांची प्रकृती बिघडली अशी माहिती आमदार अमोल मिटकरींनी दिली आहे। चाकणच्या सभेत अंगात कणकण असतानाही अजित पवारांनी पावसात भाषण केलं, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती अमोल मिटकरींनी दिली आहे। प्रचारार्थ शिरूर लोकसभेमध्ये होते। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। दुसऱ्याचं मूल कडेवर घेणार नाही असं म्हणाले होते, आता खांद्यावर घेऊन नाचतायत अशी टीका वडेट्टीवारांनी राज यांच्यावर महायुतीच्या सभांवरून केली आहे। दुसऱ्याचं मूल खांद्यावर आणि डोक्यावर घेऊन नाचतील। 4 जून नंतर ठाकरे आणि शरद पवार गटातील अनेक नेते इतर पक्षांमध्ये जाणार असल्याचा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलाय। याबाबत ट्विट करताना त्यांनी पुन्हा खेला होबे असं म्हटलंय, तर त्याला दुजोरा देत शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी 4 जून नंतर महायुतीमध्ये लोंढा येणार असल्याचा गौप्यस्फोट केला। अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीचा प्रयत्न निष्फळ ठरलाय। वेळेच्या मर्यादामुळे ही भेट झाली नसून गिरीश महाजनांनी त्यांना प्रस्ताव दिला, मात्र शांतिगिरी महाराज आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आरएसएस कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय आजपासून सुरू होणार आहे। संघ शिक्षा वर्गाच्या रचनेत झालेल्या बदलानुसार पहिल्यांदाच हा वर्ग असेल। रेशीमबागेत डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात आयोजित हा वर्ग 25 दिवस चालणार आहे। घाटकोपर होल्डिंग दुर्घटना प्रकरणी अखेर भावेश भिडेला अटक झाली आहे। इगो जाहिरात कंपनीचा मालक असलेल्या भावेश भिडेला मुंबई क्राईम ब्रांचनं उदयपूरमध्ये अटक केली आहे। त्याला आता मुंबईत आणलं जात आहे। घाटकोपर भागात होल्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे 75 लोक जखमी झाले होते। पिंपरी चिंचवड शहरातील मोशीमध्ये होल्डिंग कोसळले। काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे। वादळी वाऱ्याने जय गणेश साम्राज्य चौकमधील रस्त्यालगत असलेल्या लोखंडी होल्डिंग कोसळलं। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेत मात्र 4 दुचाकी आणि टेम्पोचं नुकसान झालंय। आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त लागलाय। आजपासून आरटीई प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत। ज्या पालकांनी त्यांच्या पाल्याची यापूर्वी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे त्यांनाही पुन्हा नोंदणी करावी लागणार असल्याचं प्राथमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी म्हटलंय। ठाणे लोकसभा महायुती उमेदवार नरेश म्हस्केंची प्रचार रॅली होणार आहे। या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत। सकाळी 10 वाजता वाशी ते ऐरोली अशी ही प्रचार रॅली असणार आहे। वाशिम जिल्ह्यातील बाभुळगावमधील महिलांनी पाण्यासाठी मोर्चा काढला। गावात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तसंच जो पाणीपुरवठा होतो तो दूषित होत असल्याचा आरोप या महिलांनी केलाय। तसेच लवकरात लवकर पाणी टंचाईवर तोडगा काढण्याची मागणी महिलांनी केली आहे। पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने हा पुणेकरांना अलर्ट जारी केलाय। खबरदारी म्हणून झाडाखाली तसेच धोकादायक ठिकाणी नागरिकांनी थांबू नये असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। रायगडमध्ये सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली। गोरेगाव, माणगाव आणि दक्षिण रायगडच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला।
मुसळधार पावसामुळे भात आणि आंबा शेतीसह वीट भट्टीचंही नुकसान झालं, तर वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठाही खंडित झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि राजापूरमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाच्या आगमनाने उष्णतेने त्रस्त नागरिक सुखावलाय, तर आंबा बागायतदार चिंतेत आहे. संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे आंबा, मका, बाजरी तसेच ज्वारी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांनी उकाड्यापासून दिलासा मिळाला. नागपुरात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. दरम्यान यंदाच्या उन्हाळ्यात विक्रमी पावसाची नोंद विदर्भात झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे पश्चिम विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. सांगली शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. पावसामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणांचा वीज पुरवठाही खंडित झाला, तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक गावातही पावसानं हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यानं लांजा शहरात धुमाकूळ घातला. या वेगवान वाऱ्याने अनेक ठिकाणचे पत्रे देखील उडाले. वाऱ्यामुळे लांजा शहरात धुळीचे लोट बघायला मिळाले. दरम्यान आज कोकणासाठी हवामान खात्यानं पावसाचा येलो अलर्ट दिलाय. लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलंय. तुफान वारं आणि विजेच्या गडगडाटात जवळपास पाऊण तास पाऊस झाला. लांबजना, औसा, निलंगा, रेणापूर तालुक्यातील अनेक भागात पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी बरसल्या. पुढचे 2 दिवसही काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पालघरमध्ये अवकाळी पावसाची दमदार हजेरी लागली आहे. डहाणूसह परिसरात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून कासा चारोटी भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पालघरमध्ये आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं. जव्हार तालुक्यातील अनेक गावात घरांची छते उडून गेली आहेत. वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. पुण्याच्या खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडलाय. खेडसह पुण्यात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यानंतर आलेल्या जोरदार पावसाने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. मात्र या वादळी पावसाने शेतातील उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत अवकाळी पावसाने हजेरी लावली. नवी मुंबईच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. कोपरखेरणे, घणसोली भागाला पावसाने झोडपून काढलंय. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. बदलापूर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्ध्या तासापासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. वाशिमच्या रिसोडमध्ये शासकीय विहिरीतून पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे CEO वैभव वाघमारे यांनी कारवाई करत मोटारीसह इतर साहित्य जप्त केलंय. ग्रामीण भागातील पाणी टंचाईमुळे मोठी कारवाई केल्याची माहिती मिळते.